येत्या श्रावणी सोमवारी उपवासाला काय बनवायचं? जास्त तेल शोषून न घेता बनवा सोप्या पद्धतीने अगदी कुरकुरीत आणि हलके साबुदाणा वडे, त्यासोबत चटणी आणि बटाट्याचा चिवडा। नमस्कार मंडळी, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा करून उपवास धरला जातो। उपवासाला काहीही चमचमीत आणि खास त्यासाठी आपण स्वच्छ साबुदाणा धुवून 4-5 तास भिजत ठेवलेला आहे। बघा, असा शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहोत आपण। एकदम बारीकही नाही आणि मोठंही नाही, असं मीडियम असं आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेणार आहोत। 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक करून घेतलेल्या आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत। त्याच्यात जिरा, बारीक केलेली मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित आपण ते मिक्स करणार आहोत आणि चांगलं मळून घेणार आहोत। त्याचे बारीक छोटे छोटे असे वडे तयार करून घेणार आहोत। जास्त मोठेही नाही करायचे आहेत आणि जाडही नाही करायचे आहेत। असे आपल्याला बटाट्याचे वडे थापून घ्यायचे आहेत। आता मी इथे शेंगदाण्याचं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत तेलात वडे सोडल्यामुळे ते अजिबात तुटणार नाही, फाटणार नाही, अलगद। आणि नंतर मग आपल्याला मीडियम गॅस ठेवून चांगले खरपूस आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। आलटी पलटी करून दोन्ही साईडला छान आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। म्हणजे मीडियम गॅसवर तळले ना की म्हणजे आतून आपल्याला कच्चे नाही राहणार। त्याच्यासाठी आपण मीडियम गॅसवर हे खरपूस होईपर्यंत वडे तळून घेणार आहोत। साबुदाणा व्यवस्थित भिजला ना आणि बटाट्याचा योग्य प्रमाणात आपण वापर केला की बटाटा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतो। आणि त्याच्यासोबत आपल्याला हवी आहे चटणी आणि दह्यासोबत हा खूपच छान लागतो वडा। बघा, आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत वडे सगळे। एक एक करून आपण सगळे वडे बघा तळून घेतलेले आहेत। ह्या वड्यांची चव दुप्पट करण्यासाठी आपण एक छानशी चटणी तयार करणार आहोत। बघा, त्याच्यासाठी आपण घेतोय खोबरं, शेंगदाणा, जिरे, मिरची, मीठ, साखर, दही आणि कोथिंबीर। हे आपण छान मस्त बारीक वाटून घेणार आहोत। बघा, आपली तयार झाली आहे चटणी। आपले वडे तयार झालेले आहेत। मस्त चटणी आणि दह्यासोबत सर्व करून एन्जॉय करा। आता आपण दुसरा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे बटाट्याचा चिवडा। इथे आपण बटाट्याचा किस घेतलेला आहे, तो गरम तेलामध्ये आपण तळून घेतोय। एक एक करून आपण सगळा तळून घेणार आहोत। जास्त हे भाजायचं नाही, आपल्याला तळायचं नाहीये, लगेच काढायचं, तो लगेच तयार होतो चिवडा हा। लाल पडू द्यायचा नाही, आपल्याला पांढरा असतानाच आपण बटाट्याचा चिवडा तेलातून काढणार आहोत। बघा, असा त्याच्यासोबत आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, तेही तळून घेतलेत। हे ऑप्शनल आहेत। मिरची घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार, आपल्याला जेवढं तिखट लागतं ना त्या प्रमाणात आपण मिरचीही तळून घेतोय। हे सगळं साहित्य आपण टाकून घेतोय बघा, आणि त्याच्यासोबत आपण थोडेसे बेदाणे पण टाकतोय। आपल्या बटाट्याचं किस तळून झालेला आहे, त्याच्यासोबत आपण त्याच्यामध्ये मीठ आणि पिठी साखर टाकणार आहोत। कुरकुरीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे। बघा, आपली श्रावणी सोमवारी स्पेशल उपवास मेजवानी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही या सोमवारी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव, धन्यवाद।